नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. मॅडम कुठे लपलेत? इकडे आहे. आज कुठे चाललो आपण? बाजारात चाललोय. गावच्या बाजारात चाललो आहे ना? आठवड्याचा बाजार. हां हां हां. चला आता गावच्या बाजारात चाललोय, तर तुम्हाला दाखवतो गावचा बाजार कसा असतो आमचा. ते सूर्य मावळायला लागलाय आहे ना, सुंदर दिसतंय दृश्य बघ सूर्याचं. ड्रायव्हरला त्रास होतो गाडी चालवायला. ओके, रस्ता अजून आमचा रिपेअर होत नाही बघा नीट, आहे ना. रस्ता अजून नवीन बनवत नाही ते. बाहेर पडलो बघा रेल्वेच्या. आता बाजार येतोय आता कितूर नंबर 2च्या या ठिकाणी. चला उतरा मॅडम, आमच्या गावचा बाजार बघायला या. हा बरोबर आहे, जैसा देश वैसा भेस. संध्याकाळची वेळ आहे, चहा घेऊन सुरुवात करू. आपल्या पंचरत्न सारखा चहा. कशी आहेत वांगी? घे थैले. गावाकडे बाजारच्या थैलीमध्ये सगळं एकत्र टाकावं लागतं. मग नाही ना, सेपरेट सेपरेट थैल्या नाही मिळत. दर काय घेतलं? शेपू पालक ना, मस्त भाजी होते. आता काय घेते? तर केशर बघ जरा, केशर दाखव कसं आहे. केशर आहे हा बदामी, हा बदामी आंबा आहे, त्याला बदामी बोलतात. हा पण गोड आहे. दाखव केशर. आज बनव ना. जास्त टाका ना. बघा आंबे, म्हणजे फसवाचा कार्यक्रम नाही बघा. जे असेल ते नॅचरल बघा, डायरेक्ट पेटीमधला काढून देतात. आणि हे आमच्याकडचे आंबे जे आहेत हे केमिकल टाकणारे नाही, केमिकल टाकून पिकवणारे नाही, एकदम नॅचरल आहे. त्याच्या वासावरून समजते की 200 रुपये देतात. माझ्याकडे आहे ना तर. क्वालिटी एक नंबर. हां, रस करायला क्वालिटी एक नंबर. चला, कशी दिली मटकी घेतली ना? किती घेतली? ओके, कशी दिली मटकी? हे बघा, ही जी आहे ना, ही गावरान मटकी आहे बघा. ही मुंबईला कुठेच मिळत नाही, ही फक्त गावाकडे मिळते बघा. आणि ह्याची जी चव आहे ही मुंबईला कुठंच मिळत नाही. खरं आहे की ना, सांगा मला तुम्ही. गावाकडची चव ती गावाकडची चव पुण्यात पण भेटत नाही ना. बघा, ह्याच्यासाठी मी कधी बाजारला आलो ही 1 किलो मटकी घेऊन जातो. मी जातो मुंबईला सुद्धा घेऊन जातो पार्सल करून. चला, अजून काय घ्यायचं आता? बघू ना काय काय दिसतंय बाजारात. नवीन संसाराचं नवीन टोपलं भेटलं आम्हाला. काय घेते? ओके, दाखव. हिरवी आहे घ्या. कशी दिली? पोरगी झोपली बघा तुमची. कोण झोपलं ते? लहान बघा, मुलगी झोपली बघा. घे घे, शिमला मिरची चांगल्या घे ना. हा काय घेतली की नाही शिमला मिरची? दाखव. अंधारात दिसणार नाही एवढं. दिसते नाही काय दिसते, व्यवस्थित आहे. हां, काय काय घेतलंय? दोडका घेतला तुमच्या आवडता. माझा आवडत दोडका आहेच. दाखव.
कोवळा आहे ना हा दुसरा आता भेंडी घेऊया. भेंडी घेऊया का शेंगा घेतल्या का? शेंगा घेतल्या तुला काय झालं चला 30 रुपये दे ना. देते. त्यांना पैसे दे काय घ्यायचं तुला? बोल काय बॉल घ्यायचंय? बॉल घ्यायचा त्याला पैसे दे भेंडी द्या. भेंडी द्या 1 किलो द्या मावशी 50 रुपयाला 20ला पावशेरा बोलतात 30 ला अर्धा देतो ना. 30ला अर्धा किलो देतात आहे ना 60चा किलो ठीक आहे ठीक आहे द्या पप्पा. मिरची कशी आहे ती? तिखट आहे का बिगर तिखटाचे तिखट आहे ना टाका द्या 10 रुपये द्या. कशी आहे पाव? द्या पाव किलो द्या काय पाव किलो? नाही 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 आत पाव द्या थोडी कमी करा हां बस. जास्त हिरव्या मिरच्या ना गरम गरम भजी केली खातो भाजी मला भेळ द्या. गरम काढतो द्या याला सर बरं ताई किती पाहिजे? थोडीशी घेऊ. खूप चालेल. जिलेबी कशा बघ लाडू कोणते हे लाडू. आम्ही लहान असल्यापासून ह्यांच्याकडे खायचं बघा खायचे लाडू की वरचे? दाखव. ठेवायला चपात्या आणि भाकरी ठेवायला. अच्छा नवीन टोपलं बरोबर नवीन घर असलं की नवीन टोपलं लागतं पीठ चाळायची चाळणी. पीठ चाळायचं चाळणी घेतलं काय बघा हे लहानपणापासून आम्ही यांच्याकडे पेन वगैरे घ्यायचो बघा बरोबर की नाही पेन वह्या पुस्तकं सगळे यांच्याकडे आम्ही घ्यायचो तर मग अजून पण तुमचा अजून तोच व्यवसाय आहे हा तुमचा अजून पण आहे ना वही पुस्तक गाईड सगळं आम्ही ह्यांच्याकडेच घ्यायचो बघा बाजारामध्ये चला येतो चला फायनली बाजार झाला हे बघा येतं बाळूमामाचं चाललंय दर अमावस्याला बाळूमामाची इथे महाभंडारा असतो. हे भजनी माणसं बसलेत जेवायला त्यांचं दिवसभर भजन वगैरे करून. हे सगळे गावकरी बापूराव शंकर चव्हाण मुंबई देसाई या भावी भक्ताकडून अन्नदानासाठी 501 रुपये देणगी आलेली आहे त्यांचंही मनापासून धन्यवाद. एवढे लोक या भावी भक्तांना कोणाला अन्नदानासाठी देणगी द्यायची असेल त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे करायचं नाही आपण पंक्तीमध्ये फिरत राहायचंय. बघा किती गर्दी आहे किती भक्ती भावभक्ती लोक येतात दर्शनाला. बघितले किती छान वातावरण संध्या रात्रीची वेळ आहे. अजिनाथ गरुड एकत्र येऊन ते भक्तिमय वातावरण निर्माण होते ते सगळ्याकडे. या भावी भक्ताकडून अन्नदानासाठी 501 रुपये आलेले आहेत त्यांचंही धन्यवाद. दादा बाई अशोक गरुड या ही भावी भक्ताकडून अन्नदानासाठी आलेले आहेत त्यांचंही धन्यवाद. विजय साखरे या भावी भक्ताकडून अन्नदानासाठी 101 रुपये आलेले आहेत त्यांचंही धन्यवाद. या कोणाला अन्न बाळूमामाच्या नावानं अलीकडचा गोवर्धन खाटपडे या भावाला 101 रुपये. भानुदास शिंदे 101 रुपये. बाळूमामाच्या नावानं चांगलं युवराज गड सगळे भाविक दर्शन घेतात आहे. नागनाथ पांढरे साहेब प्रगतशील बागायतदार आमचे परम मित्र बालपणीचे मित्र बस 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 नाहीतर असाच राहशील
वीडियो को लाइक करो, चैनल को सब्सक्राइब करो. वीडियो को लाइक करो, चॅनल को सबस्क्राईब करो. हा. चला आमच्या इथं आता बाळूमामाचं इथं मंदिर उघडलेलं आहे, तर तिथं आम्ही दर्शन सुद्धा घेतलं आणि प्रसादाचा लाभ सुद्धा घेतलेला आहे. ओके. आणि आज आमचा शनिवारचा बाजार पण झालेला आहे. तर आमचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. चला बाय, गुड नाईट. दीदी बोल, आता तू तू बोल ना. बोल दीदी. व्हिडिओ को लाईक करो, चॅनल को सब्सक्राइब करो. बोल 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 पटकन. वीडियो को लाइक करो, चॅनल को सबस्क्राईब करो.